शिक्षापणाला पात्र झाले. अत्यंत महत्वाचे चरित्र आहे. म्हणजे स्वामींच्या वचनाचा भंग केल्यामुळे त्याला शिक्षा पण झालेला आहे. आमच्या देवाना खडकुलीला अवस्थान आहे. खडकुली आमच्या पंथीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं स्थान आहे की आचार्यांचं तिथं त्या ठिकाणी अनुसरण आहे. आपल्या पंथाचे जे आचार्य आहे त्या आचार्यांचं त्या ठिकाणी अनुसरण आहे. या दृष्टीने त्याला फार मोठं महत्व आहे. खडकुलीला आपण ते काय पाहिली नाही. या दृष्टीने फार मोठं महत्व आहे खडकुलीला. खडकाळ प्रदेश म्हणून खडकुली आपण नाव दिले. त्या लोकांना आता माहिती पडलं असेल कोणास, पण आपण हे नाव दिलं. खडकुली म्हणजे खडकाळ प्रदेश म्हणून खडकुली. आमच्या स्वामींचा मुक्काम खडकुलीला आहे. आणि दायंबास देवांच्या जवळ बसलेले आहेत. आणि पुढे दवना पर्व येणार आहे. म्हणजे वद्य चतुर्दशी, चैत्र वद्य चतुर्दशी असं काहीतरी ते दवना पर्व येतं. त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. आजही आपण आपल्या देवाची आठवण करून आपण हा उत्सव साजरा करतो. दवना पर्व आठवण म्हणून आपण करतो. आणि दायंबासाने देवांच्या जवळ अशी पैज घेतली की भोजा परवा दागून न वरते, न पवेत न वरते ऐसे जाना. मी आता भल्लेकरमला चाललोयच, पण तुमच्या जर पवते परवाला जर मी पोचलोच नाही तर समजा की भोजा मेला, मरण पावला म्हणजे मेला म्हणून आला नाही काय, असं तुम्ही समजा. अशी फार अहंकारी अभिमानी होते ते दायंबास. अहंकारी आणि अभिमानी, भयंकर अभिमानी होते. असे पैज मारून ते गेले बल्लेग्रामला. बल्लेग्रामनंतर ते बार्शीचं पारणं त्या ठिकाणी केलं. पारणं म्हणजे उपवासाची सांगता असते. बार्शीचं पारणं केलं. तिथून निघाले आणि दिवे लावण्यासाठी संध्याकाळी 7-8च्या वेळेला पैठणला आले. संध्याकाळी 7-8च्या वेळेला ते पैठणला आले. दिवे लागून त्यावेळी झाली होती. सासूरवाडीला गेले. काय सासूरवाडीला गेले. त्या सासूरवाडीला गेले, त्यांना भेटले, भोजन केलं. काय जावयाची व्याख्या फार सुंदर केलेली आहे. काय सदा वक्रा सदा क्रूर सदा पूजाम अपेक्षित. काय सदा वक्र सदा क्रूर सदा पूजाम अपेक्षित. काय कन्या राशीमध्ये असलेले ग्रह त्याचं नाव जामाल आहे. काय कन्या राशीमध्ये असलेले ग्रह त्याचं नाव जावयाची संस्कृत एक व्याख्या केलेली आहे. जावया सासरोळीला गेले, भेटले, जेवण केलं. आणखी बाजारामध्ये आले, पाणी आणि पोफळ घेतलं. रिकाम्या हाताने जाऊन या दर्शनाला. राजा गुरु देवता रिक्त हस्तेन पश्यन्ति. जाऊ नये आपण, काहीतरी वस्तू आपण बनवून घेऊन जावी. पानं पोपळ घेतली आणि तिथून निघाले. उजू मार्गी सांगव खेडा, माझ्या आजचा साहू खेडा आहे. उजू मार्गे म्हणजे मोठ्या रस्त्यानं जाता दुसऱ्या रस्त्यानंच ते जाणे. सरळच गेले ते. उजू म्हणजे सरळ. सावखेड्याला गेल्यानंतर सावखेड्या रात्री त्या ठिकाणी तराळ जो असतो, रात्रीचा गस्त घालणारा पहारेकरी असतो, तो पहारा देत. त्या काळामध्ये धाडी यायची, चोर यायचे, म्हणून गावामध्ये असे लोक ठेवलेले असायचे, गस्त घालणारे, पहारा देणारे, रात्रीचा पहारा करणारे. दायंबास गेलेल्या त्याचे म्हणतात तराळ ऐकतो. म्हणतो कोण गा, कोण आहे तुम्ही? तो दायंबास म्हणतात आम्ही. तुम्ही कोण? आणि आम्ही चांगदेव राऊळ गोसावी यांचे. त्यावेळी गंगा तीराला आमच्या गोसाव्यांची चांगदेव राऊळ या नावानं प्रसिद्धी. उभे गंगा तीराला आमच्या देवांची चांगदेव राऊळ या नावानं प्रसिद्धी होती. आणि आमची देवतरापंथी गेल्यानंतर भट्टोबासांची वेदवंती नागदेव अशी आचार्यांची प्रसिद्धी त्यावेळेला होती. भट्टोबा जर भिषा शब्द जर उच्चारला, घुमून उठणारा आवाज. घुमून म्हणजे गुजर ध्वनी घोळला असा आवाज. भिषा असा आवाज दिला तर आईला दूध पिणारं लेकरू ते सण सोडून द्यायचं. एखादं जर लेकरू जर रडत असेल आणि रडून हुंकावरत नाही ना, हवरा असा शब्द येतो. हवरे, हवरा म्हणजे हुंका येतात. लोक रडत थांबत नाही. त्या मुलाचा हुंका सुद्धा थांबवत होता. इतकी त्या शब्दामध्ये ताकद होती, पावर होती त्या शब्दात आचार्यांच्या. आणि म्हणून वेदवंती नागदेव हे उपाधी आहे आमच्या आचार्यांना त्या काळी गंगा तीराला प्राप्त झालेली होती.
त्यावेळेला ते विचारतात, दाईबा त्यांना विचारतात की गोसावी कवनी ठाई राज्य करत असते. तर ते म्हणतात गोसावी जोगेश्वरी राज्य करतात. त्याने काय जाणून बुजून सांगितलं खोटं, पण जाणून बुजून सांगितलेलं नाहीये. देव तर खडकुलेला आहेत, परंतु संध्याकाळतून अर्थ असा आहे की संध्याकाळच्या वेळेला विहरणाच्या वेळेला तिकडे आधी असावी. त्यामुळे त्या तळाचा समज झाला असा की देवांचा मुक्काम जोगेश्वरी आहे. देवांचा मुक्काम जोगेश्वरी. मग ते म्हणतात देव खडकुल राज्य कुठं करतायत, जोगेश्वरी राज्य करतायत. आणि म्हणून दायंबासाने खडकुलीची वाट सोडल्याने रात्रीचा अंधार झालेला आहे. आणि जोगेश्वरीचा रस्ता वाटेमध्ये जाताना त्याला धुपं दिसतं. धुपे म्हणजे शेतामध्ये बसवलेली आई वडिलांची प्रतिमा, त्याला धुपा असं म्हणतात. किंवा एखाद्याला अर्थ असा होतो किंवा बुजुर्ग माणूस लावतात ना शेतामध्ये, तर कपडे घालतात, काय करतात. किंवा एखाद्याला जर वीरगती प्राप्त झाली असेल तर त्याचा त्या ठिकाणी स्तंभ उभारलेला असतो, त्याला विरगळ असं म्हणतात. त्याला विरगळ असाही शब्द देशामध्ये येतो, त्याला विळखांबा म्हणतात. तो अशा प्रकारे तिथं दिवा असतो, अगरबत्ती लावलेली असते, लावतात अशी लोक. त्यांनी धुपते समोर पाहिलं अंधार आहे की म्हणतात काही चोर, काही चोर आहे की काय. तर खळीचा सावला काही म्हणजे खळ दिलेली चादर कशी काय. काही देवता, देवता जर असेल तर देवता आमचे काहीही करू नाही शके, आमची काही करू शकत नाही. देत होते ते दायंबा. रात्रीची वेळ, एकटा माणूस आहे, जवळ ना दिवा ना बत्ती प्रकाश काहीच नाहीये, फक्त वाट अंधारातून माहिती आहे तेवढं चालायचं. तर देवता आमचं काही करू न शक्य असं म्हणून पुढे पुढे आले. पाहतायत धूप आहे. देवता लोक भेबे म्हणते ते यालाच नाही काय, भेबे म्हणते ते यालाच. लोक जे भितात वास्तविक ते नसतं काही, पण लोक त्याला भितात. पण तिथून ते जोगेश्वरीला आले. दोन रान जोगेश्वरी, गाव जोगेश्वरी, दोन मंदिर आहेत. आमच्या दोन्ही मंदिरात देवाला त्यांनी पाहिलं, पट्टीशाळा पाहिली, गुंफा पाहिली. आमचे देव तिथे कुठेही त्यांना दिसले नाही. रात्र बराच झालेला, बरेच रात्र झालेले. आणि त्याने असा विचार केला की थोडी पाठ आपण टेकू, थोडी विश्रांती घेऊ. आणि सकाळी उठून देव दोन गावाला असो, चार गावाला असो, आपण पैज मारून की दवना परवार हजर राहील. देवाना दोन गावात असो, चार गावात असो, आपण शोधून काढायचं आणि दवना पर्व साजरं करायचं. म्हणून त्याने पाठी टेकली, थोडा विश्रांती घेतल्याने सकाळ सकाळ उठून काऊल गौरा गेली. त्यावेळेला गावाची वेश आहे ती बंद होती, कारण त्याचा नियम होता, गावाची वेश आता लागली तर पुन्हा उघडली जात नव्हती. आणि त्यांचं जे काय असेल नियम त्याप्रमाणेच ते उघडायचे. म्हणजे थांबले थोडा वेळ. सकाळी सूर्योदय होतो, सकाळ सकाळीच ते गेले. आणि विष्णू भट्ट आहेत ते उपहाराचे आहेत, ते करून खडकुलीला चालले. त्यांची आणि दायंबासाची त्यांची भेट झाली आणि त्यांनी दायंबासाने विचारलं की देव कुठं राज्य करतायत. तेवढे हे काही खडकुलीला मी उपहाराची आयती करतोय, थांबा आपण संस्थेने बरोबर आपण जाऊ. दायंबा म्हणतात नाही, मी पुढे जातो. दायंबा गेले आमचे देव आसुरीच्या मांडी म्हणून बसलेले, हातामध्ये दंत धवन दात करता येते. शिळी काय कदाचित तांब्याची, बोरीची, बाबळीची शिळी का. आमच्या देवाने बासनावर बसलेले आहे, बाहेरच्या पट्टीवरती दंत धवन आमचे देव करतायत. तेवढ्या दायंबास गेले. आणि दायंबास गेल्यानंतर दायंबासाने यांच्या देवांना नमस्कार केला. काही देवतात फाटाविले मा, म्हणजे अजून तर सूर्योदय झालेलाच नाहीये. म्हणजे पहाटे पहाटे आला की काय तो, काही पहाटे पहाटे आला की काय तो. मग त्यांनी सर्व वृत्तांत देवाना सांगितला. बल्ले ग्राउंड निघालो, पैठणला आलो, तराळानं कसं आपल्याला सांगितलं, जोगेश्वरीला गेलो, तिथून काऊळगावला आलो, आणि काऊळगावनं पुन्हा येतो मी तुमच्या ते भेटीला आलेला आहे. सर्व वृत्तांत आमच्या देवाना सांगितला. देव म्हणतात भोजे अशी कौनाचा पाडा नाही, म्हणजे याची बरोबरी कोणी करू शकणार नाही, याची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. ते म्हणतात बाई साला बाई पाणी भात वाढा. तेव्हा आमच्या देवांचं खास मेनू आहे पाणी भात, म्हणजे भाकरीचा कोरकाच असतो. काय आपण कोरक्याशी बारीक करतो त्यावेळेस ते करण्याची पद्धत होती.
एका वस्त्रामध्ये बांधायचा, पाण्याचं मडकं त्यामध्ये त्यावर लिंबू पिळायचा आणि पाण्याच्या मडक्यात ते वस्त्रामध्ये घालून ठेवून द्यायचं. पुन्हा बाहेर काढायचं, पुन्हा ते पाणी बदलायचं, त्याच्यात लिंबू पिळून ते ठेवून द्यायचं आणि तो पाणी भात, त्याला पाणी भात म्हणायचं. म्हणजे भाकरीचे पोरका असा सरळ अर्थ छोटासा. देवतात बाई भोजे अशी जेवो वडा पाणी भात जेवढा तुमतात जीजी मला काय भूक नाहीये, मी आधी गोसावीच्या ठिकाणी दवना पर्व करेन आणि मग मी भोजन करेन, मग मी भोजन करेन. देवता देवांचे म्हणतात तैसे भोज्या तैसे येत काही नाही, स्वस्ती चित्ते बुद्धया संभवती. स्वस्ते चित्ते धातू मध्ये शरीरे नष्टो चित्तो धातू होईती नाशा. तस्मात् तु चित्तम यत्नतो रक्षणीयम. स्वस्ते चित्ते बुद्धया संभवती. चित्ताला जर स्वस्थता समाधान जर असेल तर बुद्धीची सुरक्षितता म्हणजे तैसे काही नाही. बाईसानी पाणी भात वळला, त्यांनी नावेत पाणी भात घेतला, थोडासा घेतला पाणी भात. तो पण विष्णू भटाचा उपहार आला. सकाळचे 8-9 वाजले असतील, उपहार आला विष्णू भटाचा. उपहार आल्यानंतर आमच्या देवाना मर्दना मागणं झालं, ताटे विस्तारली गेली, देवाना आमच्या आगमना झाली, मर्दना मागणे झाले. बाईसाने देवाना दवना व्हायला, दायंबासाने दवना व्हायला.